चलो नमस्कार. डिस्टन्स अँड डायरेक्शनच्या पार्ट फर्स्ट मध्ये आपण डिस्टन्स डायरेक्शनच्या बेसिक कन्सेप्ट बघितल्या. सोबतच काही महत्त्वाचे किंवा बेसिक क्वेश्चन जे होते डिस्टन्स डायरेक्शनचे आपण ते सॉल्व केले डिस्टन्स डायरेक्शनच्या फर्स्ट पार्ट मध्ये. आता डिस्टन्स डायरेक्शनच्या सेकंड पार्ट मध्ये आपण थोडेसे मॉडरेट लेवलचे क्वेश्चन आज घेऊया, जेणेकरून तुम्हाला डिस्टन्स डायरेक्शन या चॅप्टर बद्दल अजून थोडीशी चांगली माहिती भेटेल. तर आपण विलंब न करता लेक्चरला स्टार्ट करूया. जर पहिला पार्ट पाहिला नसेल तर आधी फर्स्ट पार्ट पाहून घ्या, कारण डिस्टन्स डायरेक्शनच्या फर्स्ट पार्टवर पूर्ण सेकंड पार्ट डिपेंड आहे. सर्व बेसिक कन्सेप्ट आपण फर्स्ट पार्ट मध्ये शिकलो होतो. तर आता सेकंड पार्टला सुरुवात करत असताना बघा आपण पहिला क्वेश्चन कोणता घेणार आहे. आपण ह्या बेसिक कन्सेप्ट काल सर्व शिकलो. राईट टर्न, लेफ्ट टर्न, हे काही एक्झाम्पल आपण महत्वाचे जे एक्झाम्पल होते बेसिक एक्झाम्पल इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं की इफ साऊथ ईस्ट बिकम्स नॉर्थ, नॉर्थ ईस्ट बिकम्स वेस्ट अँड सो ऑन, व्हॉट विल वेस्ट बिकम. तर वेस्ट बिकम्स काय, तर इथपर्यंत आपण काल शिकलो होतो. तर आज आपण इथून पुढे पाहूया. चला आजचा पहिला क्वेश्चन बघा. आजचा पहिला क्वेश्चन कोणता आहे. के इज 40 मीटर साऊथ वेस्ट ऑफ यल, M is 40 meter southeast of L, then M is in which direction of K? M कोणत्या डायरेक्शनला आहे K च्या. ठीक आहे सर, आधी आपण एक फिगर काढून घेऊ जी की काढण्याची गरज नसते, पण जोपर्यंत आपली प्रॅक्टिस नाहीये तोपर्यंत आपण काय करत जाऊ, ही अशी एक छोटीशी फिगर काढून ठेवत जाऊ. इथे असतो तुमचा साऊथ, इथे असतो तुमचा वेस्ट, इथे असतो तुमचा नॉर्थ आणि इथे असतो तुमचा ईस्ट. हा मधला पॉइंट म्हणजे नॉर्थ ईस्ट, हा मधला पॉइंट म्हणजे साऊथ ईस्ट, हा तुमचा साऊथ वेस्ट आणि हा तुमचा नॉर्थ वेस्ट. हे झाले तुमचे वेगवेगळे पॉइंट्स. आता बघा क्वेश्चन काय सांगतो. ही फिगर आपण फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिली, ती तुम्ही लर्न पण केली असेल, तुम्हाला त्या गोष्टी माहित पण झाल्या असतील. आता आपण बघू याच्या पुढे एकंदरीत काय आहे. आता एक काय विचारलं आपल्याला, थोडासा बघा वेगळा क्वेश्चन आहे, पहिले 5-6 क्वेश्चन पेक्षा हा क्वेश्चन थोडासा काय राजांनो वेगळा आहे. कसा वेगळा आहे आपण ते आता बघूया. हे बघा, के इज 40 मीटर साऊथ वेस्ट ऑफ यल, म्हणजे यलच्या, आता लक्षात घ्या, यल जर इथे आहे, तुमचा यल जर इथे आहे तर के इज 40 मीटर साऊथ वेस्ट. साऊथ वेस्ट म्हणजे ही डायरेक्शन, लक्षात येते का रे. साऊथ वेस्ट म्हणजे ही डायरेक्शन, लक्षात येते का तुमच्या. मग के कुठे तुमच्या यलच्या साऊथ वेस्टला, म्हणजे कुठेतरी जर अशी फिगर असेल आपली, हे बघा इथे आहे तुमचा यल, इथे आहे यल, यलच्या साऊथ वेस्टला म्हणजे इकडे काय तुमचा के, इकडे काय तुमचा के. यम इज साऊथ वेस्ट ऑफ यल, साऊथ ईस्ट म्हणजे इकडे कशाच्या हो, यलच्या. ह्या यलच्या साऊथ ईस्टला कोण आहे तुमचा, या यलच्या साऊथ ईस्टला कोण आहे तुमचा यम. आता डिस्टन्स जातात बघा, के इज 40 मीटर वेस्ट ऑफ यल, 40 मीटर वेस्ट. किती मीटर वेस्ट आहे, 40 मीटर वेस्ट. ठीक आहे, मी इथं 40 लिहिलं. M is 40 मीटर साऊथ ईस्ट ऑफ यल, 40 मीटर साऊथ ईस्ट, इथं मी 40 लिहिलं. इथपर्यंत मुद्दा क्लिअर आहे, इथपर्यंत मुद्दा क्लिअर आहे. पुढे बघा पुढे बघा आता. देन M इज विच डायरेक्शन टू के. तर हा जो M आहे हा K च्या कोणत्या डायरेक्शनला आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या रे, इथं माझा यल आहे, इथून मी साऊथ ईस्ट 40 गेलो, इथून मी कुठं साऊथ ईस्ट 40 गेलो आणि इथून मी साऊथ वेस्ट 40 गेलो, म्हणजे हे दोघं एका स्ट्रेट लाईन मध्ये असावे, म्हणजे हे दोन पॉइंट एका स्ट्रेट लाईन मध्ये असावे, के आणि यम एका स्ट्रेट लाईन मध्ये असावे. आता एखाद्या स्ट्रेट लाईन मध्ये हे दोन्ही पॉइंट असतील तर यम इज इन विच डायरेक्शन टू के. यम हा कोणत्या डायरेक्शनला आहे, केच्या. केची कोणती डायरेक्शन हो, केच्या, हे बघा केच्या ह्या डायरेक्शनला, इकडे म्हणजे कोणती डायरेक्शन रे, ईस्ट. इकडे म्हणजे कोणती डायरेक्शन, ईस्ट डायरेक्शनला आहे. यम कोणाच्या, केच्या. यम केच्या कुठे, ईस्ट डायरेक्शनला, ईस्ट. म्हणून आपलं उत्तर काय येईल, ईस्ट.
कळालं का? एकदम साधी गोष्ट होती, साधी कन्सेप्ट होती. कशी साधी कन्सेप्ट होती हे बघा, परत एकदा बघा. के इज 40 मीटर नॉर्थ वेस्ट ऑफ यल. यल आपण कुठेही घेऊ शकतो. यल इथे घेतला होता. के किती आहे? 40 मीटर. 40 मीटर साऊथ. के इज 40 मीटर साऊथ वेस्ट इकडे घेतला की जसा आपण इथे घेतला होता. त्याच्यानंतर तुमचा एम 40 मीटर साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट म्हणजे सर इकडे, म्हणून मी इकडे घेतला 40. देन एम इज इन विच डायरेक्शन टू के. देन एम इज इन विच डायरेक्शन टू के. केच्या कोणत्या डायरेक्शनला एम आहे? केच्या ईस्टला एम आहे. केच्या ईस्ट डायरेक्शनला कोणता आहे? एम आहे. केच्या ईस्ट डायरेक्शनला तुमचा काय आहे? एम आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण काय करू शकतो? सोडवू शकतो. अशा पद्धतीने एक्झाम्पल आपण काय करू शकतो? सोडवू शकतो. आता याचा एक काय करा तुम्ही, स्क्रीनशॉट करून घ्या. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. आता जर स्क्रीनशॉट काढलेला असेल, आता ही फिगर तर सर्वांची पाठ पाहिजे. डायरेक्शन डिस्टन्स डायरेक्शन मध्ये फक्त एवढी एक फिगर महत्वाची आहे. ही फिगर एकदा पाठ झाली तर लगेच माणसाला परत फिगर काढण्याची गरज पडत नाही. फिगर काढण्याची का बरं गरज पडत नाही? सपोज आता तुम्ही जर एखादा व्यक्ती म्हटला, मला एखाद्या व्यक्तीची चांगली प्रॅक्टिस आहे आणि त्या व्यक्तीने सपोज आता माझी सपोज चांगली प्रॅक्टिस आहे, मला जर सांगितलं सर आपण ईस्टला गेलो, नंतर आपण वेस्टला आपलं नॉर्थला गेलो, नॉर्थ पासून आपण थोडं वेस्टला गेलो, वेस्ट पासून आपण परत साऊथला आलो, साऊथ पासून आपण साऊथ वेस्टला गेलो, साऊथ वेस्ट पासून आपण परत नॉर्थला गेलो, नॉर्थ पासून आपण परत ईस्टला गेलो, ईस्ट पासून आपण साऊथ ईस्टला गेलो, तर हे लगेच डायरेक्शन कळणार आहे. साऊथ ईस्ट कुठे आहे, नॉर्थ कुठे आहे, काय कुठे आहे. आता हे मी मनाने घेतलं होतं, पण हे होतं कधी? हे होतं कधी सर्व? जेव्हा तुमची ही डायग्राम पूर्ण पाठ असेल तेव्हा. जेव्हा तुमची ही डायग्राम पूर्ण पाठ असेल तेव्हा ह्या गोष्टी काय घडतात. कळतं इथपर्यंत? नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण काय. बघा, स्टार्टिंग फ्रॉम द पॉइंट एक्स. एक्स या पॉइंट पासून स्टार्ट केल्याने जयंत वॉक 15 मीटर टुवर्ड्स वेस्ट. जयंत 15 मीटर वेस्ट कडे गेला. जयंत 15 मीटर वेस्ट कडे गेला. लक्षात घ्या, आता कुठून चालू केलं? एक्स पासून चालू केलं. कुठून चालू केलं? एक्स पासून चालू केलं. जयंत वॉक 15 मीटर टुवर्ड्स वेस्ट. वेस्ट कुठे आहे तुमचा? आता फिगर नाही आता आपल्याकडे. तिकडे वेस्ट कुठे तुमचा? आता इकडे ईस्ट, इकडे साऊथ, वरती नॉर्थ, इकडे वेस्ट. मग इकडे गेला जयंत. किती गेला रे? 15 मीटर गेला. ठीक आहे. आता बघा, ही टर्न लेफ्ट. त्याने लेफ्टला टर्न घेतला. लेफ्टला. लक्षात घ्या, तो आता इकडे जातोय. इथून तो काय करतोय? लेफ्टला टर्न घेतोय. ही टर्न लेफ्ट अँड वॉक 20 मीटर. 20 मीटर गेला. ही टर्न परत लेफ्ट. आता तो असं खाली चाललेला आहे, त्याचा लेफ्ट म्हणजे कुठे रे? इकडं. ही टर्न लेफ्ट अँड वॉक 15 मीटर. तो परत 15 मीटर आला. याचा अर्थ लगेच आपल्याला कळाला पाहिजे, एक्सच्या पॉइंट मध्ये आला. तो एक्सच्या पॉइंटच्या स्ट्रेट लाईन मध्ये आला. 15 मीटर्स. आफ्टर दिस ही टर्न टू हिज राईट. आता तो त्याच्या राईटला आला. राईटला तो असा चाललेला, त्याचा राईट म्हणजे खाली. त्याचा राईट म्हणजे कुठे रे? खाली. मग तो परत राईटला वळाला. ठीक आहे. टर्न टू हिज राईट अँड वॉक 12 मीटर. आणि तो 12 मीटर गेला परत. ठीक आहे. हाऊ फार अँड विच डायरेक्शन इज नाऊ जयंत फ्रॉम एक्स. ह्या एक्स पासून जयंत आता कुठे आहे आणि कोणत्या डायरेक्शनला आहे? ह्या एक्स पासून जयंत आता कुठे आहे आणि कोणत्या डायरेक्शनला आहे? तर लक्षात घ्या, आता जयंत कुठे आहे आणि कोणत्या डायरेक्शनला आहे? जयंत आहे हे 12 मीटर आणि हे 20 मीटर, 32 मीटर. जयंत आहे हे 12 मीटर आणि हे 20 मीटर, 32 मीटर एक्स पासून साऊथला. 32 मीटर एक्स पासून साऊथला. म्हणून मी ऑप्शन ए ला क्लिक करेल. काय करेन रे? क्लिक करेल. कळतंय का तुम्हाला? हे कळतंय का? परत एकदा बघा, फिगर आपण काढलेली आहे. स्टार्टिंग फ्रॉम द पॉइंट एक्स. एक्स पासून एखाद्याने स्टार्ट केलं. जयंत वॉक 15 मीटर टुवर्ड्स वेस्ट. जयंत 15 मीटर वेस्टला गेला. ही टर्न लेफ्ट. त्याने लेफ्ट टर्न घेतला अँड वॉक 20 मीटर. आणि तो 20 मीटर खाली गेला. ही देन टर्न लेफ्ट. त्याने परत तिथून लेफ्ट टर्न घेतला आणि परत 15 मीटर गेला. आफ्टर दिस ही टर्न टू हिज राईट. त्याने त्याच्या राईटला टर्न घेतला
अँड वॉक 12 मीटर, आणि तो 12 मीटर पर्यंत आला. हाऊ फार अँड विच डायरेक्शन इज नाऊ जयंत फ्रॉम एक्स. जयंत ह्या एक्स पासून किती लांब आणि कोणत्या डायरेक्शनला होता. सर हे अंतर मला माहिती होतं 12 आहे, हे अंतर मला माहिती होतं 12 मीटर आहे, आणि हे पण अंतर मला माहिती आहे कारण एवढं डिस्टन्स म्हणजे एवढं डिस्टन्स हे 20 आणि हे 12, 32 मीटर. कुठं? साऊथला. 32 मीटर कुठे? साऊथला. म्हणजे आपलं उत्तर पाहिजे 32 मीटर साऊथ. आपलं आन्सर आलं पाहिजे 32 मीटर साऊथ. कळालं? हे कळालं हा क्वेश्चन? एकदा स्क्रीनशॉट करून घ्यायचा. चलो नेक्स्ट. आता बघा, ऑफ द 5 विलेज, 5 गावांपैकी PQRST सिच्युएटेड क्लोज टू इच अदर. 5 गाव आहे. कोणकोणते रे? PQRST असे 5 गाव आहे आणि ते एकमेकाच्या क्लोज आहे. ते एकमेकाच्या काय? क्लोज आहे. ठीक आहे. इच अदर. P इज वेस्ट ऑफ Q. क्यूच्या वेस्टला P आहे. क्यूच्या वेस्टला P आहे. ठीक आहे. क्यू इथं आहे. क्यूच्या वेस्टला कोण आहे? P आहे. बर. पुढे P इज वेस्ट ऑफ Q इथपर्यंत आलं. R इज द साऊथ ऑफ P. Pच्या साऊथला कोण आहे तुमचा? R. सर R इथं आला. R इज द साऊथ ऑफ P. T इज द नॉर्थ ऑफ Q. Q जर इथं आहे तर याच्या नॉर्थला कोण आहे रे? याच्या नॉर्थला आहे तुमचा T. T इज द नॉर्थ ऑफ Q. अँड यस इज द ईस्ट ऑफ T. अँड यस, हा जो यस आहे हा ईस्टला आहे. कोणाच्या? टीच्या ईस्टला कोण आहे तुमचा? यस आहे. इथपर्यंत आपण आलो. देन आर इज विच डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू यस. आर कोणत्या डायरेक्शनला आहे? कोणापासून? यस पासून. आर कोणत्या डायरेक्शनला आहे? कोणापासून? यस पासून. तर लक्षात घ्या, यस पासून आर इथे, यस पासून आर इथे. ही डायरेक्शन म्हणजे कोणती रे? तुम्हाला माहिती आहे, ही डायरेक्शन म्हणजे साऊथ, ही डायरेक्शन म्हणजे वेस्ट. मग अशी डायरेक्शन म्हणजे साऊथ वेस्ट. अशी डायरेक्शन म्हणजे साऊथ वेस्ट. अशी डायरेक्शन म्हणजे आपली साऊथ वेस्ट. पुन्हा एकदा बघा. ऑफ द 5 विलेज, 5 गावांत PQRST असे 5 गाव आहे. P इज द वेस्ट ऑफ Q. P हा वेस्टला आहे Qच्या. R इज द साऊथ ऑफ P. R साऊथला आहे Pच्या. T इज द नॉर्थ ऑफ Q. T नॉर्थला आहे Qच्या. पुढे S इज द ईस्ट ऑफ T. S Tच्या ईस्टला आहे. S इज द ईस्ट ऑफ T. देन R इज विच डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू S. R कोणत्या डायरेक्शनला? यसच्या बरोबरीने विचार केला तर यसच्या ह्या डायरेक्शनला आहे. ही डायरेक्शन म्हणजे ही, आणि ही म्हणजे तुझी साऊथ वेस्ट. कोणती डायरेक्शन तुझी? साऊथ वेस्ट. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल काय करू शकतो? सोडवू शकतो. अशा पद्धतीने एक्झाम्पल आपण काय करू शकतो? सोडवू शकतो. ओके, चल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हे होते बेसिक क्वेश्चन. अजून पाहूया आपण बेसिक क्वेश्चन मध्ये काही. आता बघा, क्यू ट्रॅव्हल टुवर्ड्स ईस्ट. हे बघा, आता सपोज इथं क्यू आहे, तो कुठे ट्रॅव्हल करतोय रे? टुवर्ड्स ईस्ट. ईस्ट कडे ट्रॅव्हल करतोय. ठीक आहे. पुढे बघा, M ट्रॅव्हल्स टुवर्ड्स नॉर्थ. M कुठे ट्रॅव्हल करतोय? नॉर्थ कडे. M ट्रॅव्हल टुवर्ड्स नॉर्थ. आता इथून न जोडावं लागेल आपल्याला. लक्षात घ्या, 1 मिनिट. आता लक्षात घ्या, Q ट्रॅव्हल्स टुवर्ड्स ईस्ट. हा झाला माझा Q, तो ईस्ट कडे ट्रॅव्हल करतोय. त्याच्यानंतर M ट्रॅव्हल्स टुवर्ड्स नॉर्थ. हा झाला माझा सपोज M, तो कुठे ट्रॅव्हल करतोय? नॉर्थ कडे. M ट्रॅव्हल्स टुवर्ड्स नॉर्थ. S and T ट्रॅव्हल्स अपोजिट डायरेक्शन. S आणि T अपोजिट डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करतात ते ठीक आहे. S आणि T बद्दल अजून काही माहिती दिली नाही मला, आपण त्याला तसंच ठेवू. एवढ्या सेंटेन्सला आपण होल्डवर ठेवू. काय करू? थोडंसं होल्डवर ठेवू. पुढे बघू. T ट्रॅव्हल्स टुवर्ड्स राईट ऑफ Q. T राईटला ट्रॅव्हल करतो Qच्या. सांगा, Qचा राईट कुठं रे? खाली.
म्हणजे टी कुठं तुमचा ट्रॅव्हल करतोय, खाली म्हणजे कुठं, साऊथला, टी करतोय साऊथला. आता हे सेंटेन्स बघा, यस अँड टी ट्रॅव्हल्स अपोजिट डायरेक्शन. यस आणि टी अपोजिट डायरेक्शनला ट्रॅव्हल करतात. हे म्हणजे टी जर खाली ट्रॅव्हल करतोय तर यस तुमचा वरती जातोय नॉर्थला, यस तुमचा कुठे जातोय, नॉर्थला जातोय यस. आता बघा इथपर्यंत आलो आपण. विच ऑफ द फॉलोइंग डेफिनेटली ट्रू. मग खालील पैकी कोणतं बरोबर आहे. आता एकदा ही फिगर बघा. क्यू ट्रॅव्हल्स टुवर्ड्स ईस्ट, सर बरोबर आहे, क्यू ईस्ट कडे जातोय. यम ट्रॅव्हल्स टुवर्ड्स नॉर्थ, सर यम पण नॉर्थ कडे जातोय, हा पण मुद्दा बरोबर आहे. पुढे बघ रे. त्याच्यानंतर यस अँड टी ट्रॅव्हल्स अपोजिट डायरेक्शन. यस आणि टी बद्दल मला अजून माहित नव्हतं, मी तेवढे एक होल्डवर ठेवला होता, होल्डवर. पुढे टी ट्रॅव्हल्स टुवर्ड्स राईट ऑफ क्यू. टी हा क्यूच्या राईटला ट्रॅव्हल करतोय. मग क्यू जर असा ट्रॅव्हल करतोय तर टी असा खाली ट्रॅव्हल करतोय. टी असा काय करतोय, खाली ट्रॅव्हल करतोय. म्हणजे टी कुठे जातोय तुमचा, साऊथला. टी कुठे जातोय तुमचा, साऊथला. पुढे बघा आता. आणि हा आता हे सेंटेन्स, यस अँड टी ट्रॅव्हल्स अपोजिट डायरेक्शन. यस आणि टी ट्रॅव्हल्स अपोजिट डायरेक्शन. टी जर खाली ट्रॅव्हल करतोय, यस वरती जातोय नॉर्थला. मग त्यांचं म्हणणं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज डेफिनेटली ट्रू. खालील पैकी कोणतं डेफिनेटली ट्रू आहे. लक्षात घ्या आता. यम अँड यस ट्रॅव्हल इन अपोजिट डायरेक्शन. यम आणि यस अपोजिट डायरेक्शनला ट्रॅव्हल करता. पहा बरं करता का. यम नॉर्थ कडे चालला, आपलं यस नॉर्थ कडे चालला, यम पण नॉर्थ कडे चालला. मग सर पहिलं ट्रू आहे का, नाही. यस ट्रॅव्हल्स टुवर्ड्स वेस्ट. यस तर नॉर्थ कडे चालला, त्यांचं म्हणणं वेस्ट कडे, जमेल का हो, नाही. टी ट्रॅव्हल्स टुवर्ड्स नॉर्थ. टी तर साऊथ कडे चालला, त्यांचं म्हणणं टी नॉर्थ कडे जातोय, ते पण चुकीचं आहे. यम अँड यस ट्रॅव्हल्स इन सेम डायरेक्शन. यस वरती जातोय, यम पण वरती जातोय. यम अँड यस ट्रॅव्हल सेम डायरेक्शन, म्हणून माझं हे बरोबर आहे. म्हणून माझं हे काय बरोबर आहे. आणि नन ऑफ दिसचा काही संबंध नाही. म्हणून आपला आन्सर काय आलं पाहिजे, डी. आपला आन्सर काय आलं पाहिजे, डी. एवढा सोपा होता हा क्वेश्चन. एवढा सोपा होता हा क्वेश्चन. दिसतोय तुम्हाला सर्वांना हा क्वेश्चन. अशा पद्धतीने आपण काय केलं, हा क्वेश्चन सोडवलाय. अशा पद्धतीने आपण काय केलंय, हा क्वेश्चन एक सोडवलाय. आता पुढे बघूया अजून महत्त्वाचं क्वेश्चन. तोपर्यंत आता स्क्रीनशॉट करून घ्यायचं. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पहा आता थोडासा मॉडरेट क्वेश्चन आहे. थोडासा काय मॉडरेट क्वेश्चन आहे. याच्या आधी जे पण क्वेश्चन आपण पाहिले ते थोडेसे इझी होते. कसे होते, इझी होते. आता आहे ना थोडासा काय मॉडरेट क्वेश्चन आहे. बघा आता मॉडरेट क्वेश्चन कोणता आहे. अभिषेक वॉक 100 मीटर फ्रॉम हिज हाऊस टुवर्ड्स नॉर्थ. सपोज अभिषेकचं हाऊस इथे, इथे काय अभिषेकचं हाऊस आहे. बर ठीक आहे सर, इथं आपण घेतला अभिषेकचा हाऊस आहे. आता अभिषेक वॉक 100 मीटर फ्रॉम हिज हाऊस, त्याच्या हाऊस पासून कुठे रे, नॉर्थला. कुठे, नॉर्थला. मग अभिषेक आला माझा इथे. पुढे बघा आता. फ्रॉम देअर ही गोज, फ्रॉम देअर तिथून, ही गोज 100 मीटर टुवर्ड्स वेस्ट. तो इथून 100 मीटर टुवर्ड्स वेस्ट गेला. टुवर्ड्स वेस्ट गेला. वेस्ट म्हणजे इकडं किती आला, तो 100 मीटर आला. बर फ्रॉम देअर म्हणजे इथून तो 100 मीटर वेस्ट कडे गेला. फ्रॉम देअर ही गोज 100 मीटर टुवर्ड्स वेस्ट. हियर इज द हाऊस ऑफ श्याम. इथं कोणाचा हाऊस आहे, श्यामचा हाऊस आहे. इथं कोणाचा हाऊस आहे, हाऊस कोणाचं आहे, श्यामचं. श्यामचा हाऊस आहे. इथं कोणाचा हाऊस आहे, श्यामचा हाऊस. आता बघा इथपर्यंत आलो आपण. फ्रॉम देअर दे बोथ, इथून श्यामच्या हाऊस पासून ते दोघही, श्यामच्या हाऊस पासून ते दोघही बोथ गोज टू मार्केट. ते दोघही कुठे गेले, मार्केटला. विच इज द साऊथ वेस्ट डायरेक्शन ऑफ श्याम्स हाऊस. श्यामच्या हाऊस पासून साऊथ वेस्ट डायरेक्शनला. साऊथ वेस्ट तुम्हाला माहिती आहे, हे आहे तुमचं साऊथ, हे आहे तुमचं वेस्ट. म्हणजे साऊथ वेस्ट आहे इथं, साऊथ वेस्ट आहे इथं. मग श्यामच्या हाऊस पासून ते कोणत्या डायरेक्शनला आहे, मार्केट, साऊथ वेस्ट डायरेक्शनला. म्हणजे मार्केट या इकडे कुठेतरी आहे, मार्केट या इकडे कुठेतरी आहे.
फ्रॉम देअर ही बोथ गोज मार्केट विच इज साऊथ वेस्ट डायरेक्शन ऑफ श्याम्स हाऊस इफ द मार्केट इज इन द वेस्ट ऑफ रमन्स हाऊस. रमनच्या हाऊसच्या वेस्टला मार्केट आहे. सपोज रमन जर मार्केट इथं असेल तर रमनचा हाऊस इथं कुठेतरी असेल, इथे कुठेतरी रमनचा हाऊस असेल. पुढे देन हाऊ फार इन द मार्केट फ्रॉम द रमन्स हाऊस. तर रमनच्या हाऊस पासून किती लांब आहे सांगता येईल का रे? नाही ना, कारण हे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे का नाही. त्यांनी फक्त काय दिलं इथं बघा, त्यांनी फक्त इथं काय दिलं हे बघा इथे दिलं द मार्केट इज द वेस्ट ऑफ रमन्स हाऊस. रमनच्या हाऊस पासून ती वेस्टला आहे, पण ती वेस्टला 10 मीटर असू शकतं, 10 किलोमीटरही असू शकतं, कितीही दूर असू शकतं रमनच्या हाऊस पासून. मग आपल्याला कन्फर्म माहिती का कन्फर्म रमनच्या हाऊस पासून मार्केट किती लांब आहे नाही माहिती. मग त्यांनी विचारलं, त्यांनी काय विचारलं देन हाऊ फार इज द मार्केट फ्रॉम द रमन्स हाऊस. हे मार्केट हे जे आहे तुमचं मार्केट हे रमनच्या हाऊस पासून किती लांब आहे नाही सांगू शकत. नाही सांगू शकत म्हणजे कॅनॉट बी डिटरमाइन. आपण एखादी गोष्ट जेव्हा सांगू शकत नाही, एखादी गोष्ट जेव्हा आपण सांगू शकत नाही त्याला आपण म्हणतो कॅनॉट बी डिटरमाइन. आपण ते डिटरमाइन करू शकतो का रे? नाही करू शकत. आपण ते डिटरमाइन करू शकतो का? नाही करू शकत. सर ते 5 किलोमीटरही असू शकतं, 50 किलोमीटरही असू शकतं, कितीही असू शकतं, मला त्याबद्दल माहित नाही, मला त्याबद्दल माहित नाही. मग जेव्हा मला एखाद्या गोष्टीबद्दल कन्फर्म माहित नाही, मी काय म्हणतो कन्फर्म माहित नाही, तेव्हा मी त्याला म्हणतो कॅनॉट बी डिटरमाइन. तेव्हा मी त्याला काय म्हणतो कॅनॉट बी डिटरमाइन. कळतंय का? हे सर्वांना हे कळतंय का? चला हे सर्वांना कळतंय. पुढे जाऊया. मग पुढे जाऊया, एकदा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. बघा आता पुढे हे बघा अंजली गोज 12 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ. अंजली नॉर्थला गेली 12 किलोमीटर्स. अंजली 12 किलोमीटर्स टुवर्ड्स नॉर्थ. आता अंजली तो होती, इथून अंजली 12 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ फ्रॉम अ फिक्स पॉइंट अँड देन शी गोज 8 किलोमीटर्स टुवर्ड्स साऊथ फ्रॉम देअर. आता अंजली काय केली, अंजली इथून नॉर्थला गेली 12 किलोमीटर एका फिक्स पॉइंट पासून अँड देन त्याच्यानंतर शी गोज 8 किलोमीटर्स टुवर्ड्स साऊथ फ्रॉम देअर. ती परत 8 किलोमीटर तिथून खाली आली, साऊथला आली. म्हणजे अंजली आता फिक्स पॉइंट पासून फक्त 4 किलोमीटर लांब आहे, फक्त 4 किलोमीटर लांब आहे. अंजली फिक्स पॉइंट पासून फक्त 4 किलोमीटर लांब आहे. आता पुढे बघा इन द एंड शी गोज 3 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट. ती गेली आता 3 किलोमीटर ईस्टला. 3 किलोमीटर काय गेली ईस्टला गेली. आता बघा हाऊ फार अँड विच डायरेक्शन शी फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट. ती तिच्या स्टार्टिंग पॉइंट पासून किती लांब आणि कोणत्या डायरेक्शनला आहे. थोडीशी मी मुद्दामून फिगर मोठी काढतो परत एकदा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील. आता बघा काय म्हणणं आहे, अंजली गोज 12 किलोमीटर फ्रॉम अ फिक्स पॉइंट. मी इथं घेतला फिक्स पॉइंट, इथून गेली ती 12 किलोमीटर. ठीक आहे 12 किलोमीटर इथून गेली ती. पुढे बघा आता 12 किलोमीटर गेली बरोबर. ठीक आहे ती 12 किलोमीटर गेली. आता तिथून फिक्स पॉइंट पासून देन शी गोज 8 किलोमीटर टू साऊथ. मग ती 8 किलोमीटर परत साऊथला आली, म्हणजे ती इथं होती, इथून ती परत साऊथला आली 8 किलोमीटर. ती परत साऊथला आली 8 किलोमीटर, म्हणजे राहिले 4 किलोमीटर. राहिलं तुमचं 4 किलोमीटर. आता जे 4 किलोमीटर राहिलं, एक मिनिट ही फिगर मध्ये प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे थोडीशी इकडे काढतो, इकडे काढतो. ती वरती गेली 12, ती परत खाली आली 8, परत खाली आली 8 किलोमीटर. बर आता इथपर्यंत आली ती. मग तिने काय केलं, ह्या पॉइंट पासून 3 किलोमीटर ईस्टला गेली. ईस्टला सर आपला ईस्ट म्हणजे इकडं, ती 3 किलोमीटर इकडे गेली. सर हे जर 3 किलोमीटर होतं, हे टोटल 12 किलोमीटर होतं. 12तले हे 8 तर गेले, राहिले हे 4 किलोमीटर. आता त्यांना काय सांगितलं त्यांनी, पुढे बघा हाऊ फार अँड विच डायरेक्शन. किती लांब आणि कोणत्या डायरेक्शनला आहे अंजली. कुठून रे, स्टार्टिंग पॉइंट पासून. स्टार्टिंग पॉइंट तर ह्या इथं होता, अंजली तर ह्या इथं आहे, म्हणजे एवढं लांब आहे.
म्हणजे एवढं लांब आहे. कोणती डायरेक्शन आहे अंजलीच्या बघा, नॉर्थ. इकडे काय असतं आपलं नॉर्थ, इकडे काय असतं आपलं ईस्ट. आता ती इकडे आहे म्हणजे ती नॉर्थ ईस्टला आहे, नॉर्थ ईस्टला आहे म्हणजे तर उत्तर हेच आलं पाहिजे. पण ती खरंच 5 किलोमीटर आहे का, हे अंतर खरंच 5 किलोमीटर आहे का, तर तुझं इथं तुम्हाला येतो हायपोटेनियस थेरम, किंवा आपण याला म्हणतो राईट अँगल ट्रायंगल थेरम. राईट अँगल ट्रायंगल नुसार हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. कारण हा राईट अँगल झाला ना रे, इथं काय झालं तुमचा राईट अँगल झाला. तुम्ही इयत्ता 8वी मध्ये शिकले असन काटकोन त्रिकोण नाच्या ह्या दोन बाजू माहिती, तिसरी बाजू काढायची असेल तर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. आता फर्स्ट साइडचा स्क्वेअर किती रे तुमचा 16, सेकंड साइडचा स्क्वेअर किती रे तुमचा 9 म्हणजे 25. पण 25 कशाचा आहे, हायपोटेनियसचा स्क्वेअर आहे. मग तुमचा हायपोटेनियस किती येईल रे 5. हायपोटेनियस किती येईल 5, म्हणून 5 किलोमीटर नॉर्थ ईस्ट. म्हणून 5 किलोमीटर तुमचं उत्तर येईल नॉर्थ ईस्ट. 5 किलोमीटर नॉर्थ ईस्ट. कळतं हे सगळ्यांना. एकंदरीत काय झालं हे कळलं का रे सगळ्यांना राजांनो, सर्वांना ह्या गोष्टी कळाल्या पाहिजे एकंदरीत काय होतं इथं, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं याचं आन्सर काढलं. परत एकदा लक्षात घ्या, ती 8 किलोमीटर नॉर्थला गेली, 12 किलोमीटर नॉर्थला गेली, 8 किलोमीटर परत साऊथला आली, 3 किलोमीटर ती ईस्टला गेली. म्हणजे सर हे 3 झालं, हे 8 गेलं म्हणजे हे 4 झालं. आता हे जर डिस्टन्स मला काढायचंय, एवढं डिस्टन्स जर मला काढायचंय तर मग एवढं डिस्टन्स काढायला मी वापर करन राईट अँगल ट्रायंगलचा. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. त्याच्याने मला ते दिसलं की ते 5 किलोमीटर आहे. आणि ही साईड पण मला कळाली सर कोणत्या साईडला आहे, कोणत्या डायरेक्शनला आहे, तर नॉर्थ आणि ईस्ट सोडलं तर नॉर्थ ईस्टला आहे. नॉर्थ आणि ईस्ट सोडलं तर कुठे तुमचं ते नॉर्थ ईस्टला आहे. चलो सर्वांना मुद्दा क्लिअर आहे, हा सर्वांना हा मुद्दा क्लिअर आहे का. एकदा पाहून घ्या, एकदा त्याचा स्क्रीनशॉट करून घ्या, एकदा पाहून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट करून घ्या. मग आपण पुढे जाऊया, बघा आता थोडीशी एक फिगर आणि त्याच्यावर 3-4 क्वेश्चन डिपेंड आहे. फिगर 1 आहे आणि त्याच्यावर 3-4 क्वेश्चन काय हो डिपेंड आहे. एका फिगरवर 3-4 क्वेश्चन काय तुमचे डिपेंड्स आहे. बघूया आपण आता. पॉइंट बी इज 14 मीटर ईस्ट ऑफ पॉइंट ए. पॉइंट बी हा 14 मीटर ईस्ट आहे पॉइंट ए च्या. लक्षात घ्या, आता पॉइंट ए माझा इथे, पॉइंट बी इज 14 मीटर ईस्ट ऑफ ए, 14 मीटर ईस्ट पॉइंट बी. आता पॉइंट ए जर माझा इथे आहे तर पॉइंट बी माझा इथे येईल, पॉइंट बी माझा इथे येईल. आणि किती मीटर अंतर दोघांमधलं 14 मीटर. किती मीटर अंतर दोघांमधलं 14 मीटर. पॉइंट बी इज ईस्ट ऑफ पॉइंट ए 14 मीटर. पॉइंट सी इज 9 मीटर नॉर्थ ऑफ पॉइंट बी. पॉइंट सी हा बी पासून 9 मीटर नॉर्थला आहे. नॉर्थला म्हणजे वरती आहे. ठीक आहे सर, मी असं करून घेतो 9 मीटर आणि इथं लिहितो पॉइंट माझा सी. चालेल. पुढे बघा आता. पॉइंट डी 12 ईस्ट ऑफ सी. पॉइंट डी हा सीच्या ईस्टला 12 आहे. पॉइंट डी हा सीच्या ईस्टला 12 आहे म्हणजे डी माझा इथे येईल कुठेतरी, डी 12. पुढे बघा आता. पॉइंट इज साऊथ ऑफ पॉइंट डी. पॉइंट डी हा 15 साऊथला आहे. पॉइंट डी हा 15 साऊथला आहे. फिगर आता आपल्याला थोडीशी इकडून चालू करावं लागेल. फिगर थोडीशी काय करावं लागेल, इकडून चालू करावं लागेल. ठीक आहे, आपण इथं परत एकदा फिगर काढू. ही आहे तीच. हे बघा हा ए, हे बघा हा बी, हा परत तुमचा सी, हा तुमचा डी. हे आहे 12, हे आहे 9 आणि हे आहे 14. आता त्यांचं म्हणणं पुढं काय, पॉइंट ई 15 साऊथ ऑफ डी. पॉइंट ई हा डीच्या 15 साऊथला आहे. डीच्या जर 15 साऊथला आहे तर इकडे येईल खाली 15. आणि कोणता पॉइंट येतो तुमचा ई, पॉइंट ई. पॉइंट ए 30 वेस्ट ऑफ ई. 30 वेस्ट. हे 12 आणि हे 14 26 झाले. 26. मला वेस्टला यायचंय, ई पासून वेस्टला यायचंय, वेस्टला. पण वेस्टला येताना किती यायचंय रे 30 यायचंय. म्हणजे एच्या पण थोडासा पुढे जाईल तो, एच्या पण थोडासा पुढे जाईल कोणता एफ. आणि नंतर पॉइंट एच 18 ईस्ट ऑफ जी.
पॉइंट एच जीच्या 18 ईस्टला आहे, पण जी बद्दल माहिती कुठे आहे? आता इथं जी बद्दल माहिती, पॉइंट जी इज 10 नॉर्थ ऑफ पॉइंट एफ. पॉइंट जी हा 10 नॉर्थला आहे एफच्या 10 नॉर्थला. लक्षात घ्या. आता हे तर टोटल 15 होते, पण हा 9 होता, म्हणजे उरले 6. एवढं डिस्टन्स किती आहे? 6. आपल्याला त्याच्याच्या थोडं वर जावं लागेल, त्याच्या पण थोडं वर जावं लागेल, आणि किती द्यावं लागेल आपल्याला तिथं? पॉइंट जी 10 नॉर्थ ऑफ एफ. 10 पॉइंट इथं आला तुमचा जी, इथं आला जी. बर, पॉइंट एच 18 ईस्ट ऑफ जी, 18 ईस्ट ऑफ जी. आता जी कुठे आला तुमचा? इथे आला. त्याच्यातलं हे डिस्टन्स तर गेलं. हे डिस्टन्स म्हणजे किती होतं तुमचं? बघा, हे 9 होतं, म्हणजे हे 6 होतं. 6 तर गेलं, वरती 4च आलेलं आहे. वरती किती आलेलं आहे तुमचं? 4च आलेलं आहे. म्हणजे तुमचा पॉइंट जी जो आहे, पॉइंट जी जो आहे तो असा ह्या इथपर्यंत आला असेल. कुठपर्यंत? एकदा सी पर्यंत पण नसेल गेला, इथपर्यंत झाला असेल पॉइंट जी. लक्षात घ्या. आणि आता पॉइंट एच 18 ईस्टला आहे जी पासून, म्हणजे 18 जायचं आपल्याला. आता लक्षात घ्या, इकडे कुठेतरी असा 18 म्हणजे आता हे बघा, हे 12, हे 14, 28, म्हणजे हे 14, 28 म्हणजे हे 2, म्हणजे 16. आपल्याला याच्या पण पुढे जायचं, याच्या पण पुढे जायचं. हे 16 आणि अजून 2 जाईल. इथं येईल तुमचं. इथं कोणता येईल तुमचा पॉइंट? शेवटचा एच, पॉइंट एच. अशी फिगर तयार होईल. अशी फिगर काय होईल तुमची? तयार होईल. आता अशी फिगर तयार झाली. त्याच्यावरची क्वेश्चन पहा, त्याच्यावरचे क्वेश्चन पहा. इफ पॉइंट टेक 6 साऊथ ऑफ ए. आता ह्या एच्या 6 साऊथला पॉइंट कोणता आहे तुमचा? एक्स आहे. 6 म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, हे डिस्टन्स 9 आहे, म्हणजे हे डिस्टन्स 6च आहे. मग ए पासून जर मी खाली 6 आलो तर माझा एक्स येईल इथे, एक्स येईल माझा ह्या इथे. पुढे बघा आता, देन विच पॉइंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम पॉइंट एक्स. पॉइंट एक्स पासून शॉर्टेस्ट डिस्टन्स कोणाचं आहे? याच आहे. हा कोण आहे तुमचा? एफ. हा कोण आहे तुमचा? एफ. म्हणून उत्तर काय येईल तुमचं? एफ. विच इज द डिस्टन्स काय? व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम पॉइंट एच. सीचं डिस्टन्स, सीचं डिस्टन्स, सी कुठे आहे तुमचा? सी ए बी सी, सी आहे इथे. सीचं डिस्टन्स कोणापासून विचारलं तुम्हाला? एच पासून. एचचं डिस्टन्स बघा, एच आहे इथे, एच आहे इथे. तर आपल्याला ती फिगर एकदा चांगली काढावी लागेल. फिगर एकदा काय करावं लागेल? चांगली काढावी लागेल. कारण हे झालं तुमचं 2 आणि हे किती ते पाहावं लागेल आपल्याला. हे आता हे जर तुमचं आहे 15 आणि हे जर आहे 10 तर हे आहे 5. हे आहे तुमचं 5. कारण हे पूर्ण डिस्टन्स किती आहे? 10 आहे. हे पूर्ण डिस्टन्स किती आहे? 15 आहे. म्हणजे हे किती झालं तुमचं? एवढं डिस्टन्स 10. एवढं डिस्टन्स किती झालं? 5. आणि मग इकडलं डिस्टन्स किती? एकदा फिगर पूर्ण नीट काढू आपण. थांबा, पूर्ण एकदा काय करू, फिगर नीट काढू. ओके, आता बघा, परत पहिल्यापासून काढू आपण. पॉइंट बी, पॉइंट बी 14 ईस्ट ऑफ पॉइंट ए. पॉइंट बी हा 14 ईस्टला आहे पॉइंट एच्या. पॉइंट ए इथे, इथून गेलो मी 14, इथं घेतला मी पॉइंट बी. थांबा, थोडस इकडून घेतो. इथं ए, इथून 14 मीटर ए पासून बी. पॉइंट सी 9 नॉर्थ ऑफ पॉइंट बी, 9 नॉर्थ ऑफ पॉइंट बी. पॉइंट डी इज 12 ईस्ट ऑफ पॉइंट सी. पॉइंट इज 15 साउथ ऑफ डी, 15 साउथ ऑफ डी. ऑलरेडी हे बघा, हे 9 आलेलं आहे, म्हणजे अजून हे खाली 6 जाणार आहे. 15 कोणता पॉइंट येतो? पॉइंट ई. कोणता पॉइंट येतो? पॉइंट ई इज 15 साउथ ऑफ पॉइंट डी. पॉइंट एफ 30 वेस्ट ऑफ ई. एफ 30 वेस्टला आहे ईच्या. आता मला एक सांगा रे, हे 12 आणि हे 14 झाले 26, पण एफ वेस्टला आहे, म्हणजे अजून 4 इकडे जाणार आहे. जर एवढं डिस्टन्स घेतला आपण तर हे 12 आणि 26 होणार आहे. इकडे अजून 4 मीटर आहे. कोणता पॉइंट आहे तुमचा? तो एफ. हे एफ. इथे कोणता पॉइंट येणार आहे तुमचा? एफ. पुढे बघा, पॉइंट जी इज 10 नॉर्थ ऑफ एफ. 10 नॉर्थ एफच्या. आता ऑलरेडी हे 15 आहे, हे तर 9 आहे, म्हणजे एवढं तर 6 आहे. याच्यात थोडंसं वर जावं लागेल 4नी. याच्यात तो 4नी वर गेला,
म्हणजे एवढं डिस्टन्स जर सोडलं तर इथे आहे 4 मीटर अजून, आणि तो कोणता पॉइंट आहे तुमचा, पॉइंट जी इज 10 नॉर्थ ऑफ पॉइंट एफ, पॉइंट आहे तुमचा तो जी. पुढे बघा आता पुढे, पण हे 4च आहे, हे किती तुमचा 4 आहे, हे किती तुमचा 9 आहे, म्हणजे 5चा गॅप राहतो 5चा. पुढे बघा आता पॉइंट एच 18 ईस्ट ऑफ पॉइंट जी, 18. मला एक सांगा हे 14 आणि हे 4 किती झाले 18, म्हणजे हा बरोबर जाऊन इथं टच होतो, बरोबर जाऊन इथं काय होतो टच होतो. आणि तो कोणता पॉइंट तुमचा, सी तर आपला ह्या इथं आहे, मग हा कोणता पॉइंट तुमचा जी, हा आहे तुमचा जी. आता सर्व एक्झाम्पल सुटतील कसे सर, ही पॉइंट एक 6 साऊथ ऑफ एच्या 6 साऊथला कोण आहे, पॉइंट तुमचा एक्स आहे, म्हणजे एक्स ह्या लाईनवर कुठेतरी. मग मला सांगा व्हॉट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम पॉइंट एक्स, पॉइंट एक्स पासून जवळ कोण आहे, एफ जवळ आहे का इकडं हा जवळ ई जवळ आहे, ऑब्विसली एफ जवळ आहे, म्हणून आपण एफ ला क्लिक करू. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन पॉइंट सी टू पॉइंट एच, सी पासून एच पर्यंत डिस्टन्स किती आहे, सी हा इथं आहे, एच हा इथं, सी हा इथं आहे आणि एच तुमचा ह्या इथे, एच तुमचा ह्या इथे. तर लक्षात घ्या रे हे 15 आहे, पण हे किती आहे, हे तर ऑलरेडी 6 गेले, हे 4च आहे, हे तर ऑलरेडी 6 गेले, हे किती आहे 4च आहे, म्हणजे 10 गेले. तर उरलेलं डिस्टन्स किती आलं तुमचं 5 मीटर, उरलेलं डिस्टन्स किती आलं तुमचं 5 मीटर. पुढे बघा व्हॉट हे झालं पॉइंट बी इन विच डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू एफ, बी हा कोणत्या डायरेक्शनला एफच्या तुलनेत. आता एफच्या तुलनेत ह्या इकडे असा, म्हणजे हे झालं तुमचं नॉर्थ, हे झालं तुमचं ईस्ट, इकडे म्हणजे नॉर्थ ईस्टला आहे, इकडे म्हणजे नॉर्थ ईस्टला आहे, म्हणून आपण काय करू नॉर्थ ईस्टला काय करू क्लिक करू, आपण काय करू नॉर्थ ईस्टला काय करू क्लिक करू. अशा पद्धतीने हा थोडासा क्वेश्चन येतो क्लिरिकलच्या मेन्सला. अशा प्रकारचे क्वेश्चन क्लिरिकलच्या मेन्सला येऊ शकतात. तर एका क्वेश्चनवर 3-4 क्वेश्चन काय होते डिपेंड होते, एका क्वेश्चनवर 3-4 क्वेश्चन काय होते ते डिपेंड होते. चला एकदा तुम्हाला समजला असेल तर समजतोय का पहा, एकदा समजतोय का पहा, याचा स्क्रीनशॉट करून घ्या चांगला, मग आपण पुढच्या क्वेश्चनवर जाऊया, मग आपण पुढच्या क्वेश्चनवर जाऊया. चलो इथपर्यंत सर्व मुद्दे क्लिअर आहे का, इथपर्यंत सर्व मुद्दे क्लिअर जर असेल तर पुढे जाऊया. चला पुढे जाऊया, एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन पॉइंट डी 14 मीटर्स टुवर्ड्स द वेस्ट ऑफ पॉइंट ए. पॉइंट डी हा 14 वेस्ट आहे पॉइंट ए च्या, ठीक आहे, डी इकडे 14 वेस्ट ऑफ पॉइंट ए, एवढं झालं. त्याच्यानंतर पॉइंट बी इज 4 टुवर्ड साऊथ ऑफ डी, डी च्या साऊथला, हे बघा पॉइंट बी 4 टुवर्ड द साऊथ ऑफ पॉइंट डी, डी च्या साऊथला 4, डी च्या साऊथला 4 कोणता आहे तुमचा पॉइंट बी, डी च्या साऊथला 4 कोणता आहे तुमचा पॉइंट बी, ठीक आहे, मी 4 लिहिलं पॉइंट बी, 4 मीटर टुवर्ड द साऊथ ऑफ पॉइंट डी. पॉइंट एफ इज 9 मीटर टुवर्ड द साऊथ ऑफ डी, डी च्या साऊथलाच परत कोणता पॉइंट एफ टुवर्ड्स 9 मीटर टुवर्ड द साऊथ ऑफ पॉइंट डी, डी च्या साऊथला 9 मीटर, म्हणजे ऑलरेडी 4 मीटर तर आलेलो आहे, मी अजून 5 मीटर जातो, मी अजून 5 मीटर जातो आणि कोणता पॉइंट घेतो तुमचा एफ पॉइंट घेतो, कोणता पॉइंट घेतो तुमचा एफ घेतो. लक्षात घ्या एफ पासून डी 9चे, हे 5 आणि हे 4, हे 5 आणि हे 4. पुढे बघा आता इथपर्यंत आलो डी पर्यंत. पॉइंट ई 7 मीटर टुवर्ड्स द ईस्ट ऑफ पॉइंट बी, बी पासून 7 मीटर टुवर्ड्स ईस्ट, म्हणजे याच्या हाफ इथं 7 मीटर. कोणता पॉइंट आहे तुमचा पॉइंट ई, इथं येईल तुमचा ई पॉइंट, इथे येईल तुमचा ई पॉइंट. पॉइंट सी 4 मीटर टुवर्ड्स द नॉर्थ ऑफ ई, पॉइंट सी 4 मीटर टुवर्ड्स द नॉर्थ ऑफ ई, 4 मीटर टुवर्ड द नॉर्थ ऑफ ई. कोणता पॉइंट आहे तुमचा तो पॉइंट सी, पॉइंट सी ई च्या 4 मीटर म्हणजे बरोबर ह्या लाईनवर तो जाणार आहे, बरोबर ह्या लाईनवर तो जाणार आहे आणि तो इथे येऊन थांबणार आहे सी, इथे येऊन थांबणार आहे सी.
नॉर्थ ऑफ पॉइंट ई, नॉर्थ ऑफ पॉइंट ई. इथपर्यंत मुद्दा क्लिअर आहे. पुढे बघा, पॉइंट जी इज 4 टुवर्ड्स द साउथ ऑफ ए. पॉइंट जी, जी जो पॉइंट आहे हा 4 टुवर्ड्स द साउथ ऑफ ए, 4 टुवर्ड्स साउथ एच्या साऊथला 4. आता हे बघा, पॉइंट जी, जी कुठे आहे 4 टुवर्ड्स द साउथ ऑफ ए. ए इथं आहे, एच्या 4 टुवर्ड्स साउथ म्हणजे इथं. इथं कोणता पॉइंट आहे तुमचा? जी पॉइंट आहे 4. ही अशी झाली तुमची फिगर, अशी झाली तुमची फिगर. आता याच्यावरचे क्वेश्चन्स बघा कसे. बघा, विच ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स आर इन द स्ट्रेट लाईन. खालीलपैकी कोणते पॉइंट्स हे स्ट्रेट लाईन मध्ये आहे? स्ट्रेट लाईन मध्ये. लक्षात घ्या रे, डी ई ए. डी कुठे तुमचा? डी इथे, ई इथे आहे का? नाही. ई जी सी, ई इथे, जी कुठे? इथे. सी कुठे? इकडे, हे पण नाही. डी बी जी, डी बी आणि जी कुठे? जी इकडे, हे पण नाही. ई जी बी, ई जी बी हे आहे ना एका स्ट्रेट लाईन मध्ये, हे एका स्ट्रेट लाईन मध्ये जमतंय. एफ बी सी, एफ बी सी इकडे, हे पण आपल्याला जमत नाही. मग हे पण कॅन्सल झालं. मग हे पण काय झालं? कॅन्सल झालं. अशा पद्धतीने त्याचं उत्तर काय येईल तुमचं? डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता ह्याच फिगरवरचा नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? ए इज इन विच डायरेक्शन ऑफ पॉइंट सी. सी पासून ए कोणत्या डायरेक्शनला आहे? ए कोणत्या डायरेक्शनला आहे? सी पासून. लक्षात घ्या, सी ह्या इथे आणि ए कुठे तुमचा? ए ह्या इकडे. म्हणजे सी पासून ए हा ईस्ट डायरेक्शनला आहे. ईस्ट. सी पासून ए हा ईस्ट डायरेक्शनला आहे. कोणत्या डायरेक्शनला? ईस्ट डायरेक्शनला. मग आपण ईस्टला काय करू? क्लिक करू. आपण ईस्टला काय करू? क्लिक करू. नेक्स्ट मुद्दा बघा कोणता आहे? इफ अ पर्सन वॉक 5 मीटर्स टुवर्ड्स नॉर्थ. एखादा पर्सन 5 मीटर्स टुवर्ड्स नॉर्थ गेला. कोणापासून? फ्रॉम द पॉइंट एफ. ठीक आहे, मी एफ पासून 5 मीटर्स टुवर्ड्स नॉर्थ गेलो म्हणजे मी बी पर्यंत आलो. म्हणजे मी बी पर्यंत आलो. मग पुढे, अँड देन टेक राईट टर्न विच इज द फॉलोइंग पॉइंट वुड बी रीच इट. आणि त्यांनी इथं जाऊन तिने राईट टर्न घेतला. राईट टर्न. मग तो कोणत्या पॉइंटला टच होईल जाऊन? तो कोणत्या पॉइंटला टच होईल जाऊन? एखादा व्यक्ती एफ पासून 5 मीटर वरती गेला. ठीक आहे, इथून तो राईटला टर्न घेतला. त्याचा सगळ्यात पहिल्यांदा लागणारा पॉइंट कोणता त्याला? हे बघा, ई. म्हणून मी कशाला क्लिक करेल? ई ला मी काय करेल? क्लिक करेल. ई ला काय करेल? मी क्लिक करेल. अशा पद्धतीने हे क्वेश्चनला आपण काय करू शकतो? सॉल्व करू शकतो. अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण काय करू शकतो? सॉल्व करू शकतो. म्हणजे हे काही मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स असतात. मॉडरेट लेवलचे म्हणजे एका डायग्रामवर आपण मिनिमम 2, 3, 4 क्वेश्चन काय करू शकतो? सोडवू शकतो. एका डायग्रामवर मिनिमम 2, 3, 4 किती क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. चला ठीक आहे, याचा एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. याचा एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. चलो मग पुढे जाऊया आपण. चला आता पुढे जाऊया आपण. पहा आता नेक्स्ट. ऑन अ प्लेइंग ग्राउंड ए बी सी डी ई आर स्टँडिंग ॲज डिस्क्राइब्ड बिलो फेसिंग टू द नॉर्थ. बर, आता एका ग्राउंडवर ए बी सी डी ई हे एका ग्राउंडवर उभे आणि नॉर्थ कडे फेसिंग करून उभे. कुठे फेसिंग करून उभे? नॉर्थ कडे फेसिंग करून उभे आहे. ते खालील प्रमाणे त्या गोष्टी दिलेल्या आहे. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, बी इज 50 मीटर्स टू द राईट ऑफ डी. म्हणजे बी हा 50 मीटर आहे टू द राईट ऑफ डी. म्हणजे डी इथं कुठेतरी असावं. मध्ये 50. पुढे ए 60 मीटर साउथ ऑफ बी. ए बीच्या खाली साऊथला 60 मीटर आहे. इथे आला माझा ए. सी 40 मीटर वेस्ट ऑफ डी. सी डीच्या 40 मीटर वेस्टला आहे. डीच्या 40 मीटर वेस्टला म्हणजे सी माझा या इथे. पुढे बघा, ई 80 मीटर नॉर्थ ऑफ ए. एच्या नॉर्थला 80 मीटर कोण आहे रे? एच्या नॉर्थला 80 मीटर ई आहे. एच्या नॉर्थला ऑलरेडी 60 मीटर्सला बी आहे. मग अजून 20 मीटर्स जाऊ. इथून फक्त 20 मीटर जाऊ आणि इथं कोणाचं नाव देऊ आपण? ईचं नाव देऊ. इथे कोणाचं नाव देऊ आपण? ईचे नाव देऊ. अशा पद्धतीने फिगर तयार होईल. अशा पद्धतीने ही काय होईल? तुमची फिगर तयार होईल. परत एकदा फिगर बघा कशी काढली आपण. सगळे नॉर्थ कडे
फेसिंग उभे, सगळे नॉर्थकडे फेसिंग करून उभे. आता लक्षात घ्या, बी 50 मीटर राईट ऑफ डी, बी 50 मीटर राईट ऑफ डी, डीच्या राईटला म्हणजे आता माझी फेसिंग वरती म्हणून डीच्या राईटला बी आहे, हे पण क्लिअर आहे सर. ए 60 मीटर साऊथ ऑफ बी, ए 60 मीटर साऊथ ऑफ बी, बीचा साऊथ म्हणजे खालीच, बीचा साऊथ म्हणजे खालीच, इथं ए. पुढे बघा, सी 40 मीटर वेस्ट ऑफ डी, डीच्या 40 वेस्टला सी आहे, डीच्या 40 वेस्टला तुमचा सी आहे. आणि ई 80 मीटर नॉर्थ ऑफ ए, ई 80 मीटर नॉर्थ ऑफ ए, म्हणजे ए इथं आहे तर तुमचा ई या इथं आहे. मध्ये 60 सोडले आपण, हे 20, मध्ये 60 सोडले आपले उरलेले हे 20. आता मुद्दा लक्षात घ्या रे, आता मुद्दा लक्षात घ्या. याच्यावर विचारतात क्वेश्चन, इफ अ बॉय वॉक फ्रॉम सी, एखादा मुलगा सी पासून चालायला लागला, एखादा मुलगा सी पासून चालायला लागला, बर. मीट डी फॉलो बाय बी, मीट डी फॉलो बाय, मीट डी फॉलो बाय बी म्हणजे तो डी ला जाऊन भेटला, फॉलो बाय बी म्हणजे बी, तो काय केला, एखादा मुलगा चालायला लागला, तो बी पर्यंत गेला आणि परत डी ला येऊन भेटला. फॉलो बाय, हे बघा, इफ अ बॉय वॉक फ्रॉम सी, एखादा मुलगा 60 पासून चालायला लागला, तो डी ला जाऊन भेटला, पण फॉलो बाय बी, बी ला फॉलो करून म्हणजे तो आधी बी पर्यंत गेला मग डी पर्यंत आला. पुढे पुढे बघा आता, बी ए अँड ई, बी ए अँड ई, तो कसा कसा गेला लक्षात घ्या, नुसतं बी नाही, तो गेला बी पर्यंत, बी पासून ए पासून ई पर्यंत, ई पर्यंत गेला आणि परत तो डी पर्यंत आला. म्हणजे कसा गेला, एखादा मुलगा डी ला भेटायला जाताना बी पासून, सी पासून निघाला, तो बी ला फॉलो करून ए कडे जाऊन ई पर्यंत येऊन परत डी पर्यंत गेला, परत डी पर्यंत गेला. मग बघा, हाऊ मेनी मीटर्स हॅव ही वॉक इफ हॅव ट्रॅव्हल द स्ट्रेट डिस्टन्स ऑल दो, म्हणजे तो जर सगळीकडे स्ट्रेट डिस्टन्सने गेला तर तो किती लांब गेला. लक्षात घ्या रे, तो आधी गेला सी पासून बी पर्यंत, हे झाले माझे 90 मीटर. मग आता तो बी पासून ए पर्यंत गेला, ए म्हणजे इथून खाली, माझे झाले 60. तो मग ए नंतर ई पर्यंत गेला, म्हणजे ए पासून ई पर्यंत गेला, माझे झाले परत हे 80. पुढे बघा, आणि मग तो शेवट परत डी ला येऊन भेटला, शेवटपर्यंत डी ला येऊन भेटला, डी ला येऊन भेटला म्हणजे परत बघा आता डी ला येऊन भेटेल, इथून परत त्याला इथं 20 यावं लागेल आणि इथून इकडे 50 जावं लागेल, म्हणजे हे झाले माझे 70. म्हणजे टोटल डिस्टन्स बघा किती झालं, 90 आणि 60, 150 आणि 80, 230 आणि 70, 300, 230 आणि 70, 300. तो कुठे येऊन भेटला, डी ला येऊन भेटला. सर हे 90 आणि हे 60 आणि हे परत 80 आणि हे 20 आणि 50, 70, म्हणजे 80 प्लस 70, 150, 150 आणि 150 माझे 300, म्हणजे मला टोटल 300 मीटर जावं लागलं. सर 300 आहे का, 120, 150, 170, 230, 300, म्हणजे नन ऑफ दीज. म्हणजे तुमचा आन्सर काय आलं पाहिजे, नन ऑफ दीज, नन ऑफ दीज, यापैकी कोणतेही नाही, यापैकी कोणतेही नाही. नेक्स्ट बघा आता, व्हॉट इज द मिनिमम डिस्टन्स अप्रॉक्स बिटवीन सी अँड ई, सी अँड ई मधलं मिनिमम अप्रॉक्सिमेट डिस्टन्स किती आहे. बघा आता, सी इथं आहे, ई आहे इथं आहे, यांचं अप्रॉक्सिमेट म्हणजे मला हे काढायचंय. हे माझं ऑलरेडी 90 आहे प्लस हे माझं 20 आहे. आता मी काय सांगितलं होतं, राईट अँगल ट्रायंगल आहे, हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर, हायपोटेनसचा स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर, म्हणजे विथचा स्क्वेअर किती आला तुमचा 400 प्लस 90चा स्क्वेअर किती आला तुमचा 8100, 90चा स्क्वेअर किती आला तुमचा 8100, 9981, हे झाले 85, 8500. कशाचा स्क्वेअर 8500 राऊंड आहे. आता ऑप्शन नुसार जो आपण 50चा केला तर सर 5 25, 2500 नको, पुढे जायचंय. 70चा केला म्हणजे जवळपास 80 घेतला तर 8 8 64 नको, याच्या पण पेक्षा मोठं पाहिजे. 90चा केला तर 99 81, याच्या पुढे तरी जवळ आहे. मग सर 92 जमेल अप्रॉक्सिमेटली. 12चा केला 120चा तर 12चा 144, 14,000च्या पुढे जातं. म्हणून माझा आन्सर काय येईल रे, म्हणून माझा आन्सर काय येईल तुमचं 92, म्हणून आन्सर काय येईल 92. नेक्स्ट बघा,
नेक्स्ट क्वेश्चन, हु इज द साउथ ईस्ट ऑफ द पर्सन हु इज लेफ्ट ऑफ डी. डीच्या जो लेफ्टला आहे, डीच्या लेफ्टला कोण आहे, सी आहे, त्याच्या साऊथ ईस्टला कोण आहे, त्याच्या कुठं कोण आहे, साऊथ ईस्टला कोण आहे. साऊथ ईस्ट, साऊथ ईस्ट म्हणजे बघा कुठे, इथं आहे साऊथ आणि इकडे आहे ईस्ट. साऊथ ईस्ट म्हणजे इकडे, इकडे कोण आहे तुमचा ए, इकडे कोण आहे तुमचा तर ए आहे. ए डीच्या साऊथ ईस्टला कोण आहे, ए, म्हणून माझं उत्तर काय येईल तुमचं ए, म्हणून माझं आन्सर काय येईल ए. अशा पद्धतीने आपण हा एक क्वेश्चन सोडवू शकतो. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हा एक क्वेश्चन सोडवू शकतो. हा झाला आपला, लक्षात घ्या. आतापर्यंत आपण काही क्वेश्चन पाहिले. कोणकोणते क्वेश्चन पाहिले, हा क्वेश्चन पाहिला, 2 3, म्हणजे थोडे मॉडरेट लेवलचे आपण काही क्वेश्चन आज काय केले, काही मॉडरेट लेवलचे आपण क्वेश्चन पाहिले. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण पार्ट 3 मध्ये अजून थोडेसे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन पाहून मग हा लेक्चर काय करून टाकू. हा जो चॅप्टर आहे डिस्टन्स अँड डायरेक्शन हा संपून टाकूया. पहिल्या पार्ट मध्ये आपण काय पाहिलं होतं रे, पहिल्या पार्ट मध्ये आपण पाहिलं एकंदरीत बेसिक कन्सेप्ट. नॉर्थ काय असतं, साऊथ काय असतं, ईस्ट आहे, वेस्ट आहे, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, सर्व मुद्दे आपण पहिल्या पार्ट मध्ये पाहिले. मग राईट टर्न, लेफ्ट टर्न, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, सर्व मुद्दे पहिल्या पार्ट मध्ये क्लिअर झाले. सोबतच 5 ते 7 आपले बेसिक क्वेश्चन आपण पहिल्या पार्ट मध्ये कव्हर केले. आजच्या पार्ट मध्ये आपण मॉडरेट 7-8 क्वेश्चन कव्हर केले. मॉडरेट किती क्वेश्चन कव्हर केले, एक 7 ते 8 क्वेश्चन कव्हर केले. आता नेक्स्ट पार्ट 3 मध्ये आपण पुढचे अजून थोडेसे डिफिकल्ट लेवलचे 7-8 डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन घेऊन काय करूया, ते क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पण सोबतच आता डिस्टन्स डायरेक्शनचे तुम्ही काय करा, वेगवेगळे सोर्स वरून अराउंड 100 200 क्वेश्चन सोडवा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. जेणेकरून तुमची काय होईल, प्रॅक्टिस चांगली होईल, ज्याचा की तुम्हाला चांगला यूज होऊ शकतो. यूज होऊ शकतो. जेव्हा प्रॅक्टिस चांगली असेल तेव्हा आपण एक्झाम्पल लवकर सोडवू शकतो. ठीक आहे, तर आपण आजचं जे लेक्चर आहे, आजचा जो पार्ट 2 आहे, तो इथे काय करूया, थांबवूया. भेटूया पार्ट 3 मध्ये. ओके, बाय बाय, हॅव अ नाईस डे.